भारतीय जनता पार्टीचा वक्फ बोर्डाला विरोध आहे। कारण अशासाठी आहे की हा जो वक्फ बोर्डाचा विषय आहे या संदर्भामध्ये पूर्ण देशामधल्या नागरिकांचं म्हणणं केंद्र सरकारने मागवलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशाचे गृहमंत्री या संदर्भामध्ये लोकांच्या ज्या भावना आहेत या भावनांचा विचार करून वक्फ बोर्डवर भारत सरकार निर्णय घेणार आहे। असा निर्णय घेण्याच्या अगोदर हे वक्फ बोर्डचं कार्यालय रत्नागिरीत सुरू करणं या गोष्टीला भारतीय जनता पार्टीकडून आमचा विरोध आहे। ह्या घटनेचा आम्ही पुन्हा एकदा निषेध करतो आणि पत्रकार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की हे सगळी बातमी आपल्या मीडियामध्ये जाऊ दे, संबंधित विभागापर्यंत जाऊ दे आणि उद्याचा जो काही उद्घाटन सोहळा जर ते करत असतील तरी तिथे आपण ते निदर्शनं आम्ही करणारच आहोत। आम्हाला तो संविधानाने दिलेला अधिकार आहे। आम्ही कुठल्या धर्माच्या किंवा पंथाच्या विरोधात नाही आहोत, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही, कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही आहोत, परंतु हिंदूंचं हित या देशामध्ये जपलं गेलं पाहिजे। कधीतरी रत्नागिरीमध्ये असं वाटतं की रत्नागिरीमध्ये काय कायदा व्यवस्था आहे की नाही, म्हणजे एखाद्या समाजाचं हित जपत असताना आमच्यावरती प्रचंड प्रमाणात अन्याय होत असतो। म्हणजे कधीतरी असं वाटतं की शरिया कानून या रत्नागिरीमध्ये लागू झालाय की काय। याचं फार मोठं उदाहरण आहे 2016 सालापासून अनधिकृत मजार जी आहे वाचनालयाची ते आजही तिच्यावरती वारंवार आंदोलन करून वारंवार निवेदनं देखील देऊन ती काढली गेलेली नाही। ही प्रशासनाची उदासीनता आमच्या लक्षात येते। असं नाही की हिंदू समाजाला हे कळत नाहीये, पण हिंदू समाजाने ह्याच्यावरती आवाज उठवायचा तर की नाही, तर आम्हाला संविधानाने जो काय अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही भविष्यातल्या गोष्टी आम्ही करणार आहोत। आणि आपल्या सगळ्यांना गडबड आहे, घाई आहे, पुन्हा पुढे पत्रकार परिषदेला जायचं आहे। आपले जर काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारू शकता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।